तर मी आज बनवणार आहे फणसाची भाजी. तर ही भाजी इतकी छान लागते ना, तर मी आज पहिल्यांदाच बनवणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये मी फोडणी करून घेतली आहे. तेलात जिरं, मोहरी, हिंग, हळद हे सगळं घालून फोडणी झाली आहे. त्यानंतर मी तेलामध्ये ना छानपैकी कापलेलं फणस टाकणार आहे आणि ते थोडंसं फ्राय करून घेणार आहे. तर फोडणी छान झाली पाहिजे म्हणजे मस्तपैकी फणससुद्धा छान लागणार आहे आपल्याला. तर यामध्ये मी छान कापून घेतलेलं फणस घालते आणि फणस जरा चिकट असतं, तर हाताला तेल लावून कापावं लागतं. आणि आता मी याला छानपैकी फ्राय करून घेईल आणि यामध्ये पाणी घालून 3 शिट्ट्या करणार आहे. तर ही भाजी मी पहिल्यांदाच करते आयुष्यात. पण ही भाजी ना मी ऋषिकेशला खाल्ली होती आणि ऋषिकेशला जेव्हा ही भाजी खाल्ली तेव्हा मला इतकी आवडली की मला तेव्हाच वाटलेलं मी एकदा ट्राय करेल. आणि आता फणस पण मार्केटमध्ये येत आहे, तर मी त्यासाठीच म्हटलं आज आपण करूया. फोडणीची तयारी झाली आहे. आता तेलामध्ये मी छान बारीक चिरलेला कांदा घातला आहे, त्याला लालसर परतून घेतलं आहे आणि ओला मसाला घातला आहे, ज्यामध्ये आलं, लसूण, कांदा, खोबरं, गरम मसाले, कोथिंबीर हे सगळं भाजून दळून घेतलेलं असतं. तर या मसाल्यामुळे भरपूर भाज्या करता येतात. तर आता जे फणसाच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या मी, म्हणजे फणस छान शिजलं आहे आणि ते मी मसाल्यामध्ये छान टाकून घेते. यामध्ये मी थोडं तिखट वगैरे सुद्धा घातलं आणि फणस छानपैकी फ्राय करून घेतलं. झाकण ठेवून त्याला एक 5 मिनटं शिजू दिलं पुन्हा मसाल्यामध्ये. आणि खरंच ही भाजी ना मटणासारखी लागत होती, की तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल, चिकन, मटण किंवा पाटोडींची भाजी, तर तो जो मसाला असतो तोच मी यात यूज केला आहे. त्यामुळे खरंच ही भाजी नॉनव्हेजसारखीच लागत होती. आणि आता मस्तपैकी मी 5 मिनटं वाफ देऊन घेतलेली आणि वरनं छानपैकी कोथिंबीर घातली आहे बारीक चिरलेली. आणि आपली फणसाची भाजी जी आहे ती तयार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. व्हेजिटेरियन असाल तर नक्की ट्राय करा.